महाशिवरात्र स्पेशल साबुदाण्याची खिचडी, एकदम मोकळी मोकळी एक एक दाणा असा मोकळा होणारी खिचडी आज कशा पद्धतीने बनवली पूर्ण रेसिपी तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की खिचडी कशा पद्धतीने बनवली. खिचडीला आपण दूध पण वापरलेले, पण दूध कधी केव्हा वापरलेले हे तुम्हाला पूर्ण रेसिपी बघितल्यानंतरच कळणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण खिचडी बनवून बघा पूर्ण रेसिपी बघितल्यानंतर. खूपच चवदार, खायला पण खूप छान लागते, चिकट पण होत नाही, काही नाही. 10 मिनिटात जरी साबुदाणे भिजत घालायचं म्हटलं, 10 मिनिटात कसे साबुदाणे भिजवायचे ते पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आज आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. तर ते साबुदाणे मी 2 तासापूर्वी भिजत घातले होते. तर काही मुलींचं असं म्हणणं आहे की आम्ही साबुदाण्याची खिचडी केल्यावरती ती चिकट होती. तर साबुदाणे भिजत घालताना 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर असं इतकंसं पाणी साबुदाण्याच्या वरती आलं पाहिजे, म्हणजे साबुदाणे असे मोकळे मोकळे व्यवस्थित होतात, असे व्यवस्थित फुलतात. हे फक्त 2-3 तास भिजत घातलेले आहे मी. त्याच्यासाठी तर कोथिंबीर घेतली, छोटा एक बटाटा अशा पद्धतीने बारीक कापून घेतला, 2 हिरवी मिरची बारीक कट केले, 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या अर्ध्यामध्ये कट करून घेतल्या, थोडं दूध पण घेतलं आणि शेंगदाणे असे खरपूस कमी गॅसवरती खरपूस भाजून घेतले. मी शेंगदाण्याचे टरफले काढत नाही खिचडी करताना. तर आता मी कढई ठेवून बटाटे फ्राय करायला टाकते. तवा घेतला, तव्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. आता इथं आपल्याला बटाटे व्यवस्थित थोडेसे शिजून घ्यायचे. जे बटाट्याचे आपण छोटे फोडी करून घेतलेले आहे ना, ते आपण थोडेसे वाफ भरून घेऊ. आता ही हिरवी मिरची टाकून घेऊ आपण सर्व, म्हणजे सर्व बारीक काढून कापले की खिचडी आपली तिखट पण होत नाही खूप. थोडं मीठ टाकायचं, म्हणजे आपली मिरची तिखट नाही लागत. पूर्ण मिरचीला आहे ना असं मीठ लागलं जातं, मिरचीचा तिखटपणा कमी होतो. मग थोडी आपण अशी परतून घेऊ. त्याच्यानंतर मी बटाटे टाकून घेते, जिरं टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. मिरची मस्त परतली. जिरे जर आधी टाकलं असतं ना तर ते जळालं असतं मिरची परतता, त्याच्यामुळे जिरे हे नंतर टाकून घेतलं. आता जे आपण बटाटे चिरून घेतलेले आहे ना, बटाटे मी साळून आधीच धुवून घेतलेलं होतं, चिरल्यानंतर धुतला नाही तो. मी वेगळ्या भांड्यामध्ये का करते, तव्यावर का करून घेते. आपण बटाटा आता झाकण ठेवला ना तर तो चिपकून जाईल. आपण ज्या कढईमध्ये खिचडी करणार ना त्या कढईमध्ये जो बटाटा फ्राय करून त्याच्यात खिचडी केली ना तर खिचडी चिटकती आणि वरती अशी कच्ची वाटते अशी. त्याच्यामुळं बटाटा मी तव्यावरती असं परतून घेते. थोडंसं हलकं आधी मीठ टाकलेलं होतं, पुन्हा आता मीठ टाकून घेतलं. गॅस हा कमीच ठेवलेला आहे. उकडलेल्या बटाट्याच्या खिचडीपेक्षा ना असे बटाटे चिरून टाकले ना खिचडी खूप आपली चवदार लागते. आता मी याला झाकून ठेवते 1-2 मिनिटासाठी. शेंगदाणे घेतले भाजलेले, तुम्हाला दाखवले ना ते. आता बारीक दळायचे नाही आहे, असं मिक्सर चालू बंद करून थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे आपल्याला. शेंगदाणे दळून घेतले, खूप बारीक नाही केले, असे जाडसर असे दळून घेतले. खूप बारीक शेंगदाणे केले ना तर खिचडी काय होती, चिकट होती आपली. त्याच्यातच आपण साबुदाणा टाकून घेऊ. शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते.
अंदाज घ्यायचा, कोणाला कमी शेंगदाण्याची खिचडी आवडते, कोणाला जास्त शेंगदाण्याची खिचडी आवडते. अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. व्यवस्थित असं मिक्स झालं. आता त्याच्यातच आपण थोडं मीठ पण टाकून घेऊ. आधी आपण बटाट्यामध्ये मीठ टाकलेले, ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. लोखंडाच्या तव्यावर बटाटे चिपकत नाही म्हणून मी लोखंडाच्या तव्यावर ते मस्त झाले, छान शिजले. पण स्टीलच्या कढईमध्ये, हिंडेलमच्या कढईमध्ये पूर्ण बटाटे चिपकून जातात, पण लोखंडाच्या तव्यावर चिपकत नाही. हिंडेलमच्या तव्यावर पण चिपकतं. याच्या आधी मी भरपूर वेळेस केलेले आहे ना, पण मी एक वेळेस असं सहज ह्या तव्यावरती बटाटे फ्राय केले, चिपकले नाही, म्हणून आज त्याच्यावर करून घेते. आता आपण हे उतरून घेऊ. बटाटे छान शिजले. आता मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. कोणाला तूप लागलं तर तूप वापरता, पण मी फॉर्च्यून तेल वापरते, सूर्यफुलाचं. आपल्या अंदाजानुसार तेल टाकून घ्यायचं. थोडंसं आपण तेल तापू देऊ. तेल तापलं, आपण साबुदाणे, शेंगदाणे, मीठ जे मिक्स करून घेतलेले आहे ना, ते आपण तेलामध्ये टाकून घेऊ. आधी तेलामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला बटाटे, हिरवी मिरची, ते जे आपण वाफा भरून घेतलं आहे ना, मग ते टाकून घेऊ. ते बटाटे, हिरवी मिरची ते टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आधीच आपण शेंगदाणे, मीठ घालून घेतलं ना, तर साबुदाण्याला व्यवस्थित ते लागतं, मिक्स पण होतं. म्हणजे जास्त आपल्याला खिचडी असं हलवायची गरज पडत नाही. आता गॅस कमी केलाय. इथे आपण जे दूध दाखवलं ना, ही खिचडी आता कशी वाटते, अशी मोकळी मोकळी वाटते ना, खूप अशी मोकळी मोकळी वाटते. तर आता ही साबुदाणे जरी हे भिजलेले आहे, आपले भिजलेले दिसत आहे, पण मग तरी आपण थोडंसं दूध टाकून अजून ते मऊ होतील दुधामुळे आपले साबुदाणे. त्याच्यासाठी आपण चव बाजूने असं थोडं दूध टाकून घ्यायचं आणि पुन्हा परतून घेऊ. म्हणजे जवळजवळ मी 5 चमचे एवढं दूध घेतलं, अर्धा कप. किती चमचे होते म्हणून मी चम्मचने टाकलं, की म्हणजे तुम्हाला पण लक्षात यायला पाहिजे. आता मी रेग्युलर रोजची जी वाटी आहे ना, त्या वाटीने 1 वाटी साबुदाणे आणि छोटा 1 बटाटा घेतलेला होता. आता आपण शेंगदाण्याचे टरफले जर काढले असते, खिचडी पूर्ण अशी पांढरी शुभ्र दिसली असते, पण मी शेंगदाण्याचे टरफले हे काढत नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. गॅस कमीची. पुन्हा आपण हिला 2 मिनिटं असं झाकून ठेवू. 2 मिनिटं झाले. खिचडी आपण परत हलवून तिला मस्त मोकळी मोकळी झाली. दूध टाकलेले काय साबुदाणे आहे ना, जे काही निब्बर राहिलेले असतात ना, तर ते फुगतात. ऑप्शन आहे, दूध नसेल तर पाणी पण टाकलं तरी पण होतं, पण दुधाने चव छान येते. आणि साबुदाणे मी भिजत घालून ठेवलेले होते. तुम्हाला असं अचानक कधी झालं ना, की आता आपल्याला खिचडी करायची आहे आणि साबुदाणे तर भिजवलेले नाही, त्याच्यासाठी काय करायचं, कोमट पाणी करायचं, साबुदाणे घ्यायचे, कोमट पाण्याने साबुदाणे धुवायचं आणि थोडं कोमट पाणी टाकायचं.
आपण शेंगदाणे भाजून दळायचे, बटाटे फ्राय करायचे, तोपर्यंत तुमचे साबुदाणे पूर्ण भिजून जातात. पण कोमट पाण्यानेच धुवायचे, कोमट पाण्यानेच साबुदाणे भिजवायचे. लगेच अर्धा तासात आपली खिचडी ही तयार होते. फक्त 10 मिनटं आपण झाकून ठेवायचे. आणि कधी सकाळी करायची असली तर रात्रभर भिजवायचे. पण साबुदाणे भिजवून फ्रीजमध्ये ठेवून खिचडी करून खायची नाही. खूप बायकांचं बघितलं, साबुदाणे भिजवता फ्रीजमध्ये ठेवतात, मग त्याचे कधी पाहिजे तेव्हा खिचडी करता. हे करायचं नाही. कधी पाहिजे तेव्हा खिचडी करता, हे करायचं नाही. आजची आपली रेसिपी ही खिचडीची तयार झाली. कमल आहेर किचनमधली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवा.